हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. MPSC कडून घेण्यात येणाऱ्या ग्रुप Cच्या मुख्य परीक्षेसाठी तयारी करत असताना इंग्लिश विषयामध्ये आपल्याला ग्रामरसोबतच व्होकॅब्युलरीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आपण इडियम्स अँड फ्रेजेसची एक PYQ सिरीज चालू केलेली. यामध्ये ऑलरेडी 3 पार्ट्स आपण बघितलेले आहेत. आज आपला हा शेवटचा पार्ट असणार आहे. याआधीचे जे पार्ट्स आहेत त्या सर्वांची एक प्लेलिस्ट बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही तिथे ते सगळे व्हिडिओज एकामागे एक सिक्वेन्सने बघू शकता. साधारण 2019 पर्यंत जे काही परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे MPSC कडून घेण्यात येणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमधून जे काही इडियम्स अँड फ्रेजेसवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचा अभ्यास आपण आपल्या या सिरीजमध्ये केलेला आहे. PYQच्या या सिरीजमध्ये तुम्हाला नेक्स्ट कोणता टॉपिक बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आपण पुढचे लेक्चर्स फ्रेम करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण आधीच्या परीक्षांमध्ये जे इडियम्स अँड फ्रेजेस विचारले होते त्यांचा अभ्यास करायला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज टू कॉल अ स्पेड. आता इथे जी फ्रेज दिलेली आहे टू कॉल अ स्पेड ही ऍक्च्युली अर्धवट फ्रेज आहे. पूर्ण म्हण काय आहे? टू कॉल अ स्पेड म्हणजे टू कॉल अ स्पेड अशी ही ती पूर्ण म्हण आहे. याचा अर्थ काय असतो? जे जसं आहे तसं त्याला बोलायचं. म्हणजे आता स्पेड असेल म्हणजे भाला असेल तर त्याला स्पेडच म्हणायचं. त्याला दुसरं काही फिरवून किंवा काही बोलायचं नाही, मुद्द्याचं बोलायचं. स्पष्टपणे जे आहे ते समोर तोंडावर बोलायचं. या अर्थाने ही म्हण वापरलेली असते. आणि ऑप्शन्स जर बघितलेत तर स्पीक ट्रूली, स्पीक फ्लुएंटली, स्पीक सायलेंटली, स्पीक फ्रँकली अशा पद्धतीचे ऑप्शन्स दिसत आहे. कन्फ्युजन होण्यासाठी फक्त 2च ऑप्शन्स आहेत, एक तर फर्स्ट ऑप्शन किंवा मग फोर्थ ऑप्शन. स्पीक ट्रूली म्हणजे जे सत्य आहे ते बोलायचं का स्पीक फ्रँकली म्हणजे मनमोकळेपणाने स्पष्टपणे बोलायचं. यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण इथे सत्य बोलणं किंवा स्पष्ट बोलणं यापेक्षा जे आहे ते सगळं सांगून टाकणं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम काय होईल याचा विचार न करता जे आहे, जे घडलेलं आहे ते स्पष्टपणे सांगणं. त्यामुळे जे काही परिणाम होतील त्यांचा विचार करता फ्रँकली म्हणजे स्पष्टपणे मोकळेपणाने बोलणे या अर्थाने आपण ही म्हण वापरू शकतो. सो इथे आपण आणखीन एक शब्द लिहून घेऊयात. फ्रँकली बोलणे म्हणजे मोकळेपणाने बोलणे. आणि त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. जरी आपल्याला याचं उत्तर मिळालेलं असेल तरी व्होकॅब्युलरीचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला एक खूप छान ट्रिक सांगत आहे. ऍक्च्युली बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की आता सध्या व्होकॅब्युलरीला अचानक महत्व आलेलं दिसत आहे, कारण सगळेजण व्होकॅब्युलरीचाच अभ्यास करतात फक्त. पण असं करू नका. 50 प्रश्न असणार आहेत. व्होकॅब्युलरी हा एक इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे. कंपल्सरी आहेच आहे, पण ग्रामरवरती सुद्धा तुमची कमांड असावी लागेल, म्हणजे तुम्हाला चांगला स्कोअर करता येईल आणि तुम्हाला चांगली पोस्ट कन्फर्म मिळू शकते. मग आता व्होकॅब्युलरीचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करत आहात त्यावेळी तुम्हाला जे सेम वाटणारे शब्द असतात ते एका ठिकाणी लिहून घ्यायचे आणि त्यावरून जितक्या म्हणी आहेत किंवा जितक्या इडियम्स अँड फ्रेजेस आपण ज्या रेफरन्स बुकमधून वाचत आहे ते सगळे एका खाली एक लिहून काढायची किंवा ते एकामागे एक वाचायची. आता इथे आपल्याला दिसत आहे कॉल हा शब्द. मग लगेचच कॉलवरून ज्या काही म्हणी आहेत, इडियम्स अँड फ्रेजेस आहेत त्या सगळ्या एकाच वेळेस वाचून घ्यायच्या, म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. हे नक्की कसं करायचं याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. आता जस्ट रिसेंटली आपण एक PYQ सॉल्व्ह केलेली होती. 5 नोव्हेंबरचा पेपर होता. त्यामध्ये काय होतं? टू कॉल ऑन म्हणजे कॉल हा शब्द आहे आणि ऑन इथे एक प्रिपोजिशन जोडलेला आहे. सो टू कॉल ऑन या फ्रेजचा अर्थ काय असतो? टू पे अ व्हिजिट. बरोबर. मग पे अ व्हिजिट हा शब्द आपण आत्ता मागच्या परीक्षेमध्ये बघितलेला होता. मग त्या परीक्षेची ज्यावेळेस आपण अनालिसिस करत आहे त्यावेळेसच कॉल शब्दाने आतापर्यंत कोणकोणत्या म्हणी आपण बघितलेल्या आहेत PYQ मध्ये त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी लिहून ठेवायच्या. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेसवरती व्यवस्थित कमांड मिळवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द सेंटेन्स. आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम पास्ट. आता इथे आपण ऑफ अँड ऑन हा शब्द दिलेला दिसत आहे अंडरलाईन करून. त्याचं मिनिंग शोधायचं आहे. ऑप्शन्स आहेत रेग्युलरली, स्लगिशली, इरेग्युलरली, स्नॅपिली. या क्वेश्चनचा आन्सर ऍक्च्युली तुम्हाला वाचत असताना समजून जातं की मी काही दिवसांपासून फ्रेंच शिकत आहे. आता काही दिवसांपासून शिकत आहे यासाठी हा जो टेन्स दिलेला आहे आय हॅव बीन लर्निंग हा आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. हा जो टेन्स आहे हा आपण कधी वापरत असतो? ज्यावेळेस एखादी क्रिया काही पूर्ण झालेली आहे आणि अद्यापही एखादी क्रिया चालू आहे तेव्हा हा टेन्स वापरतो. म्हणजे इथे आपण काही दिवसांपासून शिकत आहे हे इथे कन्फर्म आपल्याला कळतं. आणि मग ऑफ अँड ऑन म्हणजे काय? तर कधी कधी ते बंद असतं किंवा कधी कधी ते चालू असतं, म्हणजेच अधनमधन ती क्रिया चालू असते असा इथे अर्थ होतो. म्हणजे ऑफ अँड ऑनला तुम्ही अधूनमधून असं म्हणू शकता, म्हणजे अधूनमधून एखादी क्रिया करण्यात येते, घडते अशा पद्धतीने हे वापरलेलं असू शकतं. रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. मग ह्याचं बरोबर अपोजिट काय आहे? इरेग्युलरली. इरेग्युलरली म्हणजे काय? एक नियमितपणा नाहीये,
किंवा आपण त्याला एक पॅटर्न फॉलो होत नाहीये असं समजू शकतो. त्यामुळे इरेग्युलरली हे याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. ऑप्शनमध्ये इतर जे शब्द दिलेले आहेत त्यांचा पण आपण क्विकली अर्थ बघूयात. स्लगिशली म्हणजे काय? संथपणे, किंवा आपण त्याला इनॲक्टिव्ह सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे तिथे क्रिया चालू आहे असं दिसत नाही, खूप संथपणे स्लो सगळं चालू आहे, या अर्थाने देखील आपण स्लगिशली हा शब्द वापरत असतो. ॲक्च्युली स्लगिश हा शब्द आहे आणि आपण त्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनरमध्ये कन्वर्ट केलेलं दिसतं. स्नॅपिली म्हणजे इन अ मॉडर्न वे, म्हणजे एकदम स्टायलिश वेमध्ये वगैरे आपण असं म्हणू शकतो. सो इन अ मॉडर्न वे अशा अर्थाने स्नॅपिली हा शब्द वापरलेला असतो. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. मॅच द पेअरमध्ये इथे आपल्याला 4 फ्रेजेस माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ज्यावेळेस मॅच द पेअरचे क्वेश्चन्स असतात त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. मॅच द वर्ड्स ऑफ कॉलम ए विथ मिनिंग ऑफ कॉलम बी. इंजिनिअरिंग प्री 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. फर्स्ट आहे टू बी इन द स्विम. आता आपण मराठीमध्ये म्हणतो बघा प्रवाहात पोहणे, त्या अर्थाने हे आहे टू बी इन द स्विम म्हणजे प्रवाहात असणे. आणि त्या अर्थाने आपल्याला इथे सेकंड ऑप्शन दिसत आहे टू बी इन द मेन करंट. करंट हा शब्द सुद्धा प्रवाहासाठी वापरलेला असतो, त्यामुळे आपण याचा आन्सर सेकंड आहे असं गेस करू शकतो. सेकंड आहे टू बी इन कीपिंग विथ. याची कीपिंग विथ असतं म्हणजे कीप विथ समवन, याचा अर्थ काय असतो? एखाद्याशी आपण ॲग्री करतो किंवा एखाद्यासोबत आपण मिळवून घेतो, जमवून घेतो त्याच्यासोबत, त्याला म्हणायचं असतं टू बी इन कीपिंग विथ. आणि त्या अर्थाने आपल्याला इथे हार्मोनाइज विथ हा शब्द दिसत आहे. हार्मनी हा शब्द आहे एखाद्यासोबत आपण चांगल्या नोटवर आहोत, त्याच्याशी आपलं पटत आहे, आपण त्याच्याशी सहमत आहोत, या अर्थाने हार्मोनाइज विथ समवन अशी फ्रेज वापरलेली असते आणि हे दोन्ही एकमेकांशी मिनिंगमध्ये सिमिलर आहेत. त्यानंतर थर्ड आहे टू ड्रॉ ऑफ. टू ड्रॉ ऑफ याचा अर्थ असतो रिटायर होणे किंवा निवृत्त होणे. आता क्रिकेटर्स वगैरे किंवा कोणी खेळाडू असेल जे त्यांच्या करिअरमधून ज्यावेळेस ब्रेक घेतात, निवृत्त होतात, त्यावेळेस आपण त्यांना म्हणू शकतो दे आर ड्रॉईंग ऑफ. त्यामुळे याचा अर्थ असणार आहे रिटायर होणे. नेक्स्ट फ्रेज दिलेली आहे टू क्राय डाऊन. टू क्राय डाऊन याचा अर्थ असतो की एखाद्याबद्दल नापसंती दाखवणे, एखाद्याचा धिक्कार करणे किंवा त्याचा आपण निषेध व्यक्त करतो. ठीक आहे, या अर्थाने आपण टू क्राय डाऊन ही फ्रेज वापरलेली असते. आणि त्याच्याशी मिळता जुळता शब्द कोणता आहे? तो आहे कंडेम. ठीक आहे, त्यामुळे या ज्या पेअर्स आहेत या आपल्याला फर्स्ट ऑप्शनमध्ये दिसत आहेत. ए सेकंड, बी थर्ड, सी फोर्थ आणि डी फर्स्ट. या पद्धतीने हे आपल्याला आन्सर मिळत आहे. क्वेश्चन नंबर 3चा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. पण इथे आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. सेकंड ऑप्शनमध्ये जे टू बी इन कीपिंग विथ दिलेलं आहे याच्याशी एक सिमिलर असणारी म्हण आहे. अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत, फक्त शब्द सेम आहेत म्हणून मी इथे ती वापरत आहे. कीपिंग अप विथ जॉनेसिस अशी पण एक फ्रेज आहे. कीपिंग अप विथ जॉनेसिस म्हणजे एखादी व्यक्ती काहीतरी चांगलं घेत असेल, एखादी नवीन वस्तू घेत असेल, तर आपली ऐपत नसताना सुद्धा फक्त आपल्याला त्याच्याशी मॅच करायचं आहे किंवा त्याला दाखवण्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आपण देखील ती गोष्ट कन्झ्युम करतो किंवा घेतो. सध्या सोशल मीडियामुळे वगैरे हा ट्रेंड खूप वाढलेला आहे. म्हणजे एखाद्याने कार घेतली तर आपण पण कार घ्यायला पाहिजे असं एक थोडंसं कंपॅरिझन होत आहे हल्ली. सो सोसायटीमध्ये ही जी एक प्रवृत्ती असते त्याला म्हणायचं असतं कीपिंग अप विथ जॉनेसिस. म्हणजे आपले जे शेजारी आहेत त्यांच्यासोबत किंवा आपले जे रिलेटिव्ह आहेत, जे समाजामध्ये राहणारे आपल्यासोबतची लोक आहेत, त्यांच्याशी आपण आपल्या स्वतःला कम्पेअर करतो आणि त्यांच्यासारखंच काहीतरी आपण परचेस करतो. या अर्थाने ही एक फ्रेज असते. मला ही जी फ्रेज आहे ही इम्पॉर्टंट वाटली म्हणून मी आता या लेक्चरमध्ये ती इन्क्लूड केलेली आहे. ही सुद्धा तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, ऍक्च्युली या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळालेलं होतं, पण आपण एक ॲडिशन म्हणून ही गोष्ट बघितलेली आहे. कीपिंग अप विथ द जॉनेसिस. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. इथे एक फ्रेज दिलेली आहे अकिलीज हिल. आता याचा अर्थ काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. इथे जे हिलचं स्पेलिंग दिलेलं आहे हे फक्त एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण आपल्याला इथे सुद्धा कन्फ्युजन देऊन एखाद्या वेळेस ऑप्शन येऊ शकतो. त्यामुळे असे जे काही PYQचा अभ्यास करत असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नोटीस करायला पाहिजेत, त्या मी तुम्हाला सांगत आहे. इथे हिलचं स्पेलिंग सुद्धा आपल्याला परफेक्ट असावं लागेल. ठीक आहे, या प्रश्नामध्ये त्यांनी अकिलीज हिल म्हणजे काय असं विचारलेलं आहे. याचा अर्थ असतो एखाद्याचे अवगुण किंवा दोष, म्हणजे जे आपण कमजोरी म्हणतो ना त्या अर्थाने हे आहे. एखाद्याचं वीक पॉइंट काय आहे त्याला आपण अकिलीज हिल असं म्हणत असतो. आणि इथे फर्स्टमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की वीकनेस, सेकंड अँगर, थर्ड आहे ॲडव्हान्टेज आणि फोर्थ आहे स्ट्रेंथ. आता वीकनेस आणि स्ट्रेंथ हे एकदम अपोजिट दिलेली आहेत. तुम्ही जर PYQचा व्यवस्थित अभ्यास केला तर हे जे ऑप्शन्स दिलेले असतात यामध्ये डिरेक्टली सिनोनिम्स आणि अँटोनिम्स दिलेले दिसतात. बऱ्याच ठिकाणी ऑप्शन्समध्ये हा पॅटर्न दिलेला दिसतो. त्यामुळे प्रश्नांचा अभ्यास करायचा, PYQचा अभ्यास करायचा म्हणजे हे ऑप्शन्स कसे फ्रेम केलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस केला पाहिजे. म्हणजे तुमचं जे गेसवर्क आहे ऍक्च्युली परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही अटेम्प्ट करत असता त्यावेळेस तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं.
याचा शब्दशः अर्थ तर आपण बघितलेला आहे, वीकनेस हा त्याचा अर्थ होतो आणि ए करेक्ट आहे असं सांगणार आपल्याकडे फक्त सेकंड ऑप्शन आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सेकंड ऑप्शन. पुढचं क्वेश्चन काय आहे ते बघूयात. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द सेंटेन्स ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. याला आपण मराठीमध्ये एक म्हण वापरलेली असते, पालथ्या घड्यावर पाणी. म्हणजे आपण हे ऐकलेलं असतं कुठेतरी, फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात हे आठवत नाही. इथे जी ही फ्रेज दिलेली आहे, ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड, म्हणजे त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आणि मग त्या अर्थाने जर आपण ऑप्शन शोधायला गेलो तर वर केअरफुली लिसन, म्हणजे माझं जे काही म्हणणं आहे ते काळजीपूर्वक ऐकलं गेलं असं आहे का? अजिबात नाही. वर इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्षित केलं गेलं, फॉलोड म्हणजे मी जे सांगितलं ते ऐकलं गेलं किंवा पाळलं गेलं, आणि रिपीटेड म्हणजे माझ्या मागे बोललं गेलं. अशा अर्थाने हे सगळे ऑप्शन्स दिलेले दिसतात. आणि एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण क्वेश्चन वाचत असताना तुम्हाला जे मिनिंग समजत आहे त्यावरून तुम्ही ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत जास्त लवकर पोहोचता येईल. फिफ्थचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. एकदम डायरेक्ट प्रश्न होता हा, त्यामुळे यामध्ये जास्त डिस्कशन करण्यासारखं काही नाहीये. सिक्स्थ क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम व्हेन इट कम्स टू जिओग्राफी ही सर्टनली नोज हिज स्टफ. कीवर्ड काय आहे या क्वेश्चन मधला? सर्टनली हा शब्द. सर्टनली म्हणजे काय? खात्रीपूर्वक. एकदा जर का तुम्हाला सेंटेन्स मधले कीवर्ड्स ओळखता आले तर तुम्हाला तुमचं उत्तर खूप छान पद्धतीने लवकर मिळू शकतं. सर्टनली म्हणजे खात्रीपूर्वक, म्हणजे इथे पॉझिटिव्ह शब्द असला पाहिजे आपला आन्सर म्हणून. हा शब्द आपल्याला अश्युरन्स देतो, गॅरंटी देतो, म्हणजे ही खात्रीपूर्वक असणारी गोष्ट असणार आहे, ती पॉझिटिव्हच गोष्ट असणार आहे, हे कन्फर्म. मी म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असते की तुम्ही कीवर्ड्स ओळखा, आणि हे जर तुम्हाला एकदा जमलं तर तुम्हाला उत्तरामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत त्यामधलं कुठलं ठेवायचं, कुठलं एलिमिनेट करायचं हे सुरुवातीला कळतं. म्हणून याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते. परवा 5 नोव्हेंबरचा आपला जो पेपर झाला होता त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली हा एक शब्द होता. ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली इंडिया इज ऑन लॉगर हेड्स विथ हर नेबर्स असं होतं. सो हा जो अनफॉर्च्युनेटली शब्द आहे म्हणजे याचा अर्थ असतो दुर्दैवी, आणि जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातलं निगेटिव्हच ऑप्शन आपला आन्सर असणार आहे, हे कन्फर्म. हे मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित. आणि 5 नोव्हेंबरचा जो पेपर झाला होता त्याचे सगळे वोकॅब्युलरीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ती मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत. त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते. हे लेक्चर झाल्यानंतर एकदा ते लेक्चर सुद्धा बघून घ्या, म्हणजे रिसेंट पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल किंवा ऍक्च्युली परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तरापर्यंत पोहोचू शकता हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इथे मी आता या प्रश्नाबद्दल बोलत आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये मी तुम्हाला कीवर्ड सांगितलेला आहे, सर्टनली हा शब्द, आणि आपलं उत्तर पॉझिटिव्ह अर्थाने असलं पाहिजे हे नक्की. पुढे काय दिलेलं आहे, अंडरलाईन कशाखाली केलेलं आहे, नोज हिज स्टफ. पण ऍक्च्युली मी या गोष्टीवर फोकस करतच नाहीये, कारण मला माहिती आहे की त्याला त्याचं काम चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण हा सर्टनली शब्दच माझ्यासाठी हिंट आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर व्हेरी पुअर नॉलेज, इथे दिलेलं आहे व्हेरी गुड. थर्ड मध्ये आहे नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट. फोर्थ आहे नो रिलेशन विथ द सब्जेक्ट. आता हे जे नो रिलेशन, नो सेन्स, पुअर नॉलेज हे शब्द जे आहेत हे सगळे नकारार्थी आहेत, आणि माझा सर्टनली हा जो कीवर्ड आहे हा मला पॉझिटिव्ह अर्थाचा शब्द सांगतो, आणि फक्त एकच ऑप्शन माझा आन्सर म्हणून माझ्याकडे राहत आहे. म्हणजे तुम्ही जर कीवर्ड ओळखू शकलात तर तुम्हाला कीवर्ड ओळखल्यामुळे, फक्त कीवर्ड ओळखल्यामुळे ऑप्शन एलिमिनेट करायला खूप चांगला स्कोप राहतो, आणि जितकं तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकता तेवढे तुमची MCQची जी काही क्वेश्चन्स असतात त्यामध्ये आन्सर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. आय होप तुम्हाला ही जी मी ट्रिक सांगत आहे ही आवडली असेल. तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. या क्वेश्चनचा आन्सर काय आहे हे आपल्याला ऑप्शन एलिमिनेशन आणि कीवर्ड मधून कळालेलं होतं. 6चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 7 आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम व्हेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7s. ॲट 6s and 7sचा अर्थ असतो अस्ताव्यस्तपणा. ठीक आहे, आपण याला मराठीमध्ये अस्ताव्यस्त किंवा पसारा झाला आहे असं म्हणू शकतो. म्हणजे केओटिक मॅनर, डिसऑर्डर, इनअप्रोप्रिएट ऑर्डर अशा पद्धतीने जर काही शब्द दिलेले असतील तर ते आपलं आन्सर असू शकतं. इन डिसऑर्डर हा आपला फर्स्ट ऑप्शन करेक्ट असणार आहे. याचा आन्सर जर आपल्याला फर्स्ट ऑप्शनमध्ये मिळत आहे तरी देखील 1-2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला इथे तुम्हाला ॲडिशनल सांगायच्या आहेत. जर आपण ॲट 6s and 7s याचा अर्थ अस्ताव्यस्तपणा, मेस, केओटिक अशा पद्धतीने घेत असेल तर याला आपण आणखीन एक फ्रेज आहे, आणखीन एक इडम आहे याच्याशी मिळती जुळती. ती काय आहे ती बघूयात. रिसेंटली जो ग्रुप बीचा पेपर झाला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं अ केटल ऑफ फिश.
म्हणजे ही म्हण आत्ता रिसेंटली आलेल्या पेपरमध्ये ग्रुप बी मुख्य परीक्षेमध्ये बघितलेली आहे आपण, आणि त्याचा अर्थ सुद्धा असाच असतो, एकदम मेस किंवा मग पूर्ण अस्ताव्यस्त झालेला आहे, कन्फ्युजन आहे, ऑकवर्ड सिच्युएशन आहे, या अर्थाने आपण ह्या म्हणी वापरलेल्या असतात. हे तर झालं सिमिलर, पण याला एक अँटोनिम आहे, म्हणजे म्हणींना सुद्धा विरुद्धार्थी म्हणी असतात, आणि ते कसे आहेत ते आपण बघूयात. एक फ्रेज आहे ॲपल पाय ऑर्डर. म्हणजे जर आपण म्हटलं इन अन ॲपल पाय ऑर्डर, तर त्याचा अर्थ असतो सगळं एकदम व्यवस्थित आहे, नीटनेटकं आहे, प्रॉपरली ऑर्डरमध्ये ठेवलेलं आहे, अशा अर्थाने आपण ते वापरत असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मी ही जी म्हण आहे ॲट 6 and 7 यासाठी एक सिमिलर वाटणारी म्हण सुद्धा सांगितलेली आहे, आणि बरोबर त्याच्या विरुद्ध त्याची म्हण सुद्धा आपण बघितलेली आहे. ती काय आहे? इन अन ॲपल पाय ऑर्डर. ॲपल पाय ऑर्डर. ओके, सो प्रॉपर ऑर्डर याला आपण म्हणू शकतो. आणि आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, तो म्हणजे ॲपल हा शब्द वापरून एखादी जर तुम्हाला फ्रेज किंवा इडम माहिती असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. कंबाईन ग्रुप बी 2019चा प्रश्न आहे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ही फ्रेज ऍक्च्युली रिपीट झालेली आहे, आपण हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे असं म्हणू शकतो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःच गुणगान गाणे, प्रेज वन सेल्फ, हे आपण ह्याचा आन्सर बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. आणि त्याचबरोबर यासाठी मी तुम्हाला एक वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा सांगितलेला होता, तो काय होता? नार्सिसिस्ट. याचा अर्थ असतो स्वतःच गुणगान गाणारा किंवा मीच चांगला आहे कसा ते सांगणारा. या अर्थाने आपण हे वन वर्ड सबस्टिट्यूशन काय असतं ते देखील बघितलेलं होतं. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. हा क्वेश्चन रिपीट आहे, त्यामुळे आपण जास्त डिस्कशन केलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? नियरली ऑल द इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाऊ अ डेज. आता इथे गोइंग टू द डॉग्स या वर्ड खाली अंडरलाईन केलेले दिसत आहे. ज्यावेळेस डॉग्स सोबत कंपॅरिझन झालेलं आहे तिथे काहीतरी निगेटिव्ह अर्थाची गोष्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण रिसेंटली एक क्वेश्चन बघितला होता, शी वॉज लिडिंग अ डॉग्स लाईफ, बरोबर? म्हणजे तिथे देखील आपण हलाखीचं जीवन आहे किंवा एकदम हालापेष्टा तिला सहन करावे लागतात अशा अर्थाने ते वापरलेलं होतं. मग हाच अभ्यास असतो पीवायक्यूचा अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला जे आधी झालेले क्वेश्चन्स आहेत त्यामधून काही हिंट मिळते का ते शोधायचं असतं. आता डॉगशी जर आपलं कंपॅरिझन झालं असेल, ह्युमनचं कंपॅरिझन डॉग सोबत झालं असेल, तर तिथे आपण काहीतरी निगेटिव्ह आहे असं गेस करू शकतो. हे काय एकदम असं परफेक्ट नाहीये, पण आपण आपली उत्तरं बरोबर येण्याचे चान्सेस वाढावेत यासाठी काही ट्रिक्स बनवत असतो, आणि त्यापैकीच ही एक ट्रिक आहे किंवा हिंट आहे असं समजा. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं जर एखादा क्वेश्चन आला, ह्युमनचं कंपॅरिझन जर डॉग सोबत झालेलं असेल तर काहीतरी निगेटिव्ह असू शकतं, या अर्थाचा जो ऑप्शन आहे तो सुद्धा थोडासा फोकसमध्ये ठेवा. आणि मी आता जे काही एक्सप्लेनेशन सांगितलं त्यावरून ऑप्शन्स कसे एलिमिनेट होतात हे तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता. इथे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी दाखवत आहे. मी जी ट्रिक सांगितलेली आहे ती युजफुल कशी ठरू शकते ते बघा. डुईंग गुड म्हणजे चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे. डेव्हलपिंग म्हणजे विकास होणे, काहीतरी प्रगती होणे या अर्थाने म्हणजे पॉझिटिव्ह आहे. फास्ट चेंजिंग आणि डिटेरिओरेटिंग. मग आता पहिले जे दोन ऑप्शन्स आहेत हे आपल्याला पॉझिटिव्ह अर्थ सांगतात, म्हणून आपण ते एलिमिनेट करूयात, कारण आपल्याला निगेटिव्ह अर्थाचा शब्द शोधायचा आहे. आणि या दोन्हीपैकी तुम्ही तुमचं आन्सर सिलेक्ट केलं तर तुमची प्रोबॅबिलिटी जास्त वाढते तुमचं उत्तर बरोबर येण्याचं. हा जो फोर्थ ऑप्शन आहे डिटेरिओरेट, याचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीमध्ये घट होणे किंवा एखाद्या गोष्टीचा दर्जा कमी होणे. मग आपण ह्याला डेप्रिशिएट सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा दर्जा कमी होणे, क्वालिटी कमी होणे, क्वालिटी घसरणे या अर्थाने आपण गोइंग टू द डॉग्स ही फ्रेज वापरू शकतो. या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. आपण इडम्स अँड फ्रेजेस वरती जे लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत पीवायक्यू सिरीज मधले, त्याचा हा शेवटचा पार्ट आहे आणि त्यातला हा शेवटचा क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. कंबाईन ग्रुप बी 2019ला हा प्रश्न आलेला. ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. आता अशा पद्धतीचे काही मोजकेच क्वेश्चन्स आलेले दिसतात की जिथे तुम्हाला परफेक्ट उत्तर माहिती असणं गरजेचं असतं. इथे आपल्याला मिनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यावरून फ्रेज गेस करायची आहे. इन अ हफ, इन अ जिफी, इन अ जॅम, ऑन अ रोल. चारही फ्रेजेसचा अर्थ मी तुम्हाला सांगते. इन अ हफचा अर्थ असतो इन अन अँग्री वे, म्हणजे एकदम रागात किंवा वैतागलेले आपण म्हणतो ना मराठीमध्ये, त्या अर्थाने इथे ही फ्रेज वापरलेली असते. आणि नेक्स्ट आहे इन अ जिफी.
इन अ जिफी म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना एका सेकंदात करून देतो किंवा 0 मिनिटात आपण जे म्हणतो बोलीभाषेमध्ये, त्यावेळेस आपण इन अ जिफी ही फ्रेज वापरू शकतो. म्हणजे अगदी तात्काळ लगेचच मी ती गोष्ट करू शकतो या अर्थाने इन अ जिफी ही फ्रेज वापरलेली असते. ओके, वेट फॉर अ जिफी अशा अर्थाने पण आपण कधीतरी बोलताना हे शब्द वापरलेले दिसतात. नेक्स्ट आहे इन अ जॅम. आता ट्रॅफिक जाम हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, म्हणजे तिथे सगळी अडचण आहे या अर्थानेच हा शब्द इथे आहे. इन अ जॅम म्हणजे एखादी व्यक्ती संकटात सापडलेली आहे. नेक्स्ट आहे ऑन अ रोल. हा शब्द पॉझिटिव्ह आहे. ऑन अ रोल याचा अर्थ असतो एखाद्याची भरभराट होणे, समृद्धी होणे या अर्थाने ऑन अ रोल हा शब्द वापरलेला असतो. आपण चारही ऑप्शन्समध्ये जे काही फ्रेजेस दिलेले आहेत त्यांचं डिटेलमध्ये मिनिंग बघितलं, पण आपल्याला ऑप्शनमध्ये डिफिकल्टी बद्दल विचारलेलं आहे, म्हणजे संकटात सापडले या अर्थाने कोणती फ्रेज वापरलेली आहे ते ऑप्शन बघायचे होते. त्यामुळे क्वेश्चन नंबर 10चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. आतापर्यंत आपण इडम्स अँड फ्रेजेसमध्ये जे काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत त्यांचा एकदा तुम्ही परत एकदा अभ्यास करा, कारण मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये कीवर्ड्स कसे ओळखायचे ते शिकवलेलं आहे. त्याचबरोबर जिथे गरज आहे तिथे सिमिलर वाटणाऱ्या म्हणी किंवा विरुद्ध अर्थाच्या म्हणी, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असं जितकं शक्य आहे तितकं ॲडिशनल बरंच काही सांगण्याचा प्रयत्न माझ्या या सिरीजमध्ये थ्रूआउट केलेला दिसत आहे. त्यामुळे तुम्ही या सिरीजला नक्की फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लेक्चर्स पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.